लाडकी बहिणींना लाडक्या ताईंनो 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी तारीख फिक्स झाली आहे का, कोणत्या तारखेला तुम्हाला हे पैसे भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। बऱ्याच ताईंची आतुरता लागलेली आहे, बऱ्याच ताई या ठिकाणी विचारत आहेत की सर हा मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, हा या ठिकाणी 11वा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, आम्हाला आतापर्यंत 10 हप्ते भेटलेत, मग हा पुढचा हप्ता आम्हाला कधी भेटणार आहे, लवकरात लवकर आम्हाला याची तारीख सांगा। त्याच्याबद्दल आता ताईनं तुम्हाला एक मोठी मी गोष्ट सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। कोणत्या कोणत्या ताईला 11वा हप्ता पाहिजे एकदा पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। आणि तुम्हाला सर्वांना 10वा हप्ता भेटला आहे का, कारण की 10वा हप्ता जर भेटला असेल तरच तुम्हाला पुढचा 11वा हप्ता भेटणार आहे। त्याच्यामुळे तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत 10 हप्ते भेटलेले आहेत का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे। लाडक्या ताईंनो एक मोठी बातमी समोर आलेली आहे बघा, 11वा हप्ता वाटपाची तारीख नेमकी काय असणार आहे, कोणत्या तारखेला हे वाटप होऊ शकतं, या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर 11वा हप्ता कोणाला कोणाला भेटणार आहे, अशा कोणत्या ताई आहेत ज्यांना हा 11वा हप्ता भेटणार आहे, कोणत्या ताईला 11वा हप्ता भेटणार नाहीये, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। त्याचबरोबर हप्ता किती असणार आहे, बऱ्याच ताईंच्या मनामध्ये आता प्रश्न निर्माण व्हायलाय, सर आता मार्च महिना गेलाय, एप्रिल महिना गेलाय, मग आम्हाला 2100 रुपये कधी भेटणार आहेत, जवळजवळ निवडणुका होऊन 2-3 महिने उलटून गेलेत, 4 महिने संपलेले आहेत, तर आम्हाला 2100 रुपये का भेटत नाहीयेत, मग आम्हाला हा पुढचा मे महिन्याचा हप्ता 2100 असेल का 1500 रुपये असेल, कारण की सरकारने आम्हाला या ठिकाणी आश्वासन दिलं होतं की आम्ही मतदान जर केलं, आमचं सरकार जर आलं तर या ठिकाणी तुम्हाला आम्ही 2100 रुपये देऊ। तर लाडक्या ताईंनो सगळ्याला हा प्रश्न पडलाय का की बाबा 2100 रुपये येणार आहेत का 1500 रुपये, ते पण तुम्हाला मी याच व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। तर एक छोटा प्रश्न विचारतोय लाडक्या ताईंनो, तुम्हाला सगळ्याला 2100 रुपये हवेत का, कारण की सरकारने एक मोठं आश्वासन दिलं होतं निवडणुकीच्या अगोदर, ते सरकारने पाळायला पाहिजे का नाही एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। 2100 रुपये तुम्हाला द्यायला पाहिजेत का नाही द्यायला पाहिजेत एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही सांगायचंय, कारण की सरकारने स्वतः आश्वासन दिलं होतं की बाबा आम्ही 2100 रुपये तुम्हाला देऊ। तर अशी तारीख काही सांगितली नव्हती की बाबा या महिन्याला भेटतील त्या महिन्याला भेटतील, पण त्यांनी सांगितलं होतं जर आम्ही निवडणूक लढवले आणि आम्हाला जर तुम्ही मतदान केलं तर आम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये देऊ। आता निवडणुका झाल्यानंतर जवळजवळ 4-5 महिने झालेत, मग आम्हाला 2100 रुपये भेटणार का नाही, या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे। तर लाडक्या ताईंनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की मे महिन्याचा हप्ता कधी भेटणार आहे, कोणती तारीख असणार आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा। चला या ठिकाणी व्हिडिओला तर सुरुवात करूया, नेमकी काय गोष्ट असणार आहे, काय बातमी आली आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे। डायरेक्ट आता तुम्हाला तारखा दाखवत आहे बघा लाडक्या ताईंनो, सगळ्यात फास्ट स्वरूपात तुम्हाला हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल, त्याच्यामुळे चॅनलला जर कोणी नवीन ताई आले असतील सबस्क्राइब करून ठेवा। खूप महत्त्वाची तुम्हाला ही व्हिडिओ मी सांगत आहे, महत्त्वाच्या तारखा सांगत आहे मे महिन्याच्या, या मे महिन्याच्या तारखामध्ये या ठिकाणी वितरण होऊ शकतं, कारण की आतापर्यंत जर बघितलं तर प्रत्येक एक मोठ्या मोठ्या इव्हेंटला, मोठ्या मोठ्या सणाला या ठिकाणी काय झालेलं वाटप झालेलं आहे, जसं की मागं रक्षाबंधनला झालं होतं, भाऊबीजला झालं होतं, किंवा महिला दिनाच्या दिवशी झालं होतं, किंवा अशा वेगवेगळ्या कारणानुसार 15 ऑगस्टला 26 जानेवारीला झालं होतं, तर वेगवेगळ्या कारणानुसार काय झालं होतं त्यावेळेस वितरण चालू झालं होतं। तर मग मे महिन्याचं वितरण कधी होऊ शकतं याच्या तारखा या ठिकाणी तुम्हाला मी सांगत आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा लाडक्या ताईंनो, आणि कोणत्या ताईला पैसे भेटणार आहेत ते पण तुम्हाला सांगणार आहे। चला या ठिकाणी मे महिना सुरू झालेला आहे, 10वा हप्ता ऑलरेडी तुमच्या अकाउंटला आलेला आहे, बऱ्याच ताईंना भेटलेलं नाहीये ते पण तुम्हाला मी सांगतो नंतर। तर सगळ्यात पहिली गोष्ट 11 मे बघा, आज आहे, आज या ठिकाणी या 3-4 दिवसामध्ये बघा 11 मे असणार आहे। तर 11 मे ला मदर डे आहे बघा, मदर्स डे आहे म्हणजे मातृदिन, म्हणजे आपण त्याला म्हणतो मदर्स डे। तर मदर्स डेच्या दिवशी या ठिकाणी वितरण होऊ शकतं का 11 मे एक मोठी तारीख या ठिकाणी समोर आली आहे, 11 मे ला आहे मदर्स डे। बघा आपली ही लाडकी बहीण योजना ही कोणाच्या संदर्भात आहे, महिलांच्या संदर्भात आहे, जसं की रक्षाबंधन झालं, भाऊबीज झालं, महिला दिन झालं, अशा वेळेस काय झालेलं वितरण झालेलं आहे। तर या वेळेस पण बघा मदर्स डे आलेला आहे 11 मे ला, तर 11 मे एक तारीख असू शकते बघा लाडक्या ताईंनो। 11 मेच्या दिवशी या ठिकाणी आपल्या आदिती तटकरे मॅडम या ठिकाणी काय करत असतात, वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये बोलत असतात, त्याच्यामुळे 11 मे ला एक मोठी तारीख या ठिकाणी येऊ शकते। 11 मे पहिली तारीख तुम्हाला मी सांगितली आहे मदर्स डे ची। दुसरी तारीख आहे बघा 12 मे, या ठिकाणी गौतम बुद्ध म्हणजे भगवान बुद्ध पौर्णिमा या ठिकाणी असणार आहे।
तर या दिवशी पण वितरण होऊ शकतं. या 2 तारखा या जवळजवळ आहेत, 11 आणि 12 तारखा. तर तुम्हाला काय वाटतं लाडक्या ताईंनो, मदर्स डेला म्हणजेच आईचा दिवस आपण म्हणू शकतो, मातृदिन म्हणू शकतो, या दिवशी तुम्हाला हे गिफ्ट भेटायला पाहिजे का? गिफ्ट म्हणजेच काय, 11वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी या दिवशी भेटावा का, 11 मेला भेटावा का? बऱ्याच ताईंना या ठिकाणी उत्सुकता लागली. तुम्हाला काय वाटतं एकदा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, 11 मेला हप्ता भेटायला पाहिजे का नाही? कारण की आपण जर मागणी केली लाडक्या ताईंनो, बघा मागच्या वेळेस पण बऱ्याच वेळेस बघितलं, आपण म्हणजे कोणी, आपण सगळ्यांनी मिळून, असं नाही की मी म्हणतोय म्हणून, म्हणजे आपण सर्वांनी मिळून जर मागणी केली सरकारकडे, जर या ठिकाणी पाठपुरावा केला, तर सरकार नक्कीच या ठिकाणी काय करत असतं, विचार करत असतं आणि त्या ठिकाणी या ठिकाणी काय करत असतं, ऍक्शन घेत असतं. त्याच्यामुळे जर आपण सगळ्यांनी मागणी केली की बाबा 11 मेला मदर्स डे आहे आणि त्या दिवसामध्ये आम्हाला काय व्हायला पाहिजे, हा मे महिन्याचा हप्ता भेटायला पाहिजे, तर अशी एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगितली. 12 मे पण सांगितलंय. 15 मे बघा, 15 मेला आहे कुटुंब दिन, आपण कुटुंब दिन या ठिकाणी म्हणू शकतो. तर जागतिक कुटुंब दिन या ठिकाणी आहे 15 मेला. तर हा 15 मे पण एक महत्वाचं, बघा महिन्याचा मधला दिवस आला 15 मेला, तर 15 मेच्या दिवशी पण या ठिकाणी वितरण होऊ शकतं, ही एक तारीख आहे. त्याच्यानंतर आहे 24 मे. 24 मेला आहे बंधू दिन. बघा हा ब्रदर्स डे पण खूप महत्वाचा आहे. बघा आतापर्यंत लाडक्या बहिणीला काय केलं, त्यांनी गिफ्ट दिलंय. भाऊबीजला असेल, रक्षाबंधन असेल, महिला दिन असेल, पण आता ब्रदर्स म्हणजे काय, ते स्वतः भाऊ आहेत. म्हणजे कोण, आपले मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब हे ब्रदर्स आहेत, बरोबर. तर भावाचा दिवस आहे कधी, 24 मेला. तर याची शक्यता खूप जास्त आहे. बघा 24 मेला भेटायची शक्यता जास्त आहे या दिवशी, कारण की आतापर्यंत असं म्हणू शकतो भाऊबीजला आपण ओवाळणी देतो, त्या स्वरूपात या ठिकाणी आहे ब्रदर्स डे. तर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आठवड्याच्या शेवटच्या म्हणजे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी आलेला, त्याच्यामुळे ब्रदर्स डे 24 मेला एक मोठी तारीख आहे ब्रदर्स डेची. तर त्या तारखेला एक वितरण होऊ शकतं. तर ही एक तारीख तुम्हाला मी सांगितली. त्याच्यानंतर एक 26 मे, जर या तारखेला झालंच नाही, या तारखेला जर झालं नाही तुम्हाला, तर लक्षात घ्या सोमवार आहे. कधी आहे, 26 मेला. 26 मेला सोमवार आहे आणि या सोमवारच्या दिवशी वितरण होऊ शकतं, कारण हा शेवटचा, या महिन्यातला शेवटचा सोमवार आहे 26 मेला. तर त्या दिवशी एक वितरण होऊ शकतं. एक मोठी अपडेट या ठिकाणी तुमच्या समोर येऊ शकते, कारण की महिन्याच्या आतापर्यंत बघितलं असेल, महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये मिळण्याचे चान्सेस भरपूर असतात. त्याच्यामुळे सोमवारी 26 मेला जर झालं, 26, 27, 28, 29, 30, 31 या 3-4 दिवसामध्ये वितरण मोठ्या स्वरूपात होऊ शकतं आणि तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. तर लाडक्या ताईंनो, तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या तारखेला पैसे तुमच्या अकाउंटला जमा व्हायला पाहिजेत, कधी पैसे यायला पाहिजेत, तुम्हाला काय वाटतंय एकदम मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. आणि आतापर्यंत तुम्हाला 10वा हप्ता जमा झाला आहे का लाडक्या ताईंनो, एक छोटा प्रश्न विचारतोय, कारण की जर तुम्हाला 10वा हप्ता जमा झालेला असेल तर आणि तरच तुम्हाला मेचा हप्ता जमा होणार आहे. त्याच्यामुळे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय, तुम्हाला आतापर्यंत 10वा हप्ता जमा झाला आहे का? मे महिन्याचा 10वा 11वा हप्ता तुम्हाला त्याच्यानंतर भेटणार आहे. तुमचं नाव सांगा, जिल्हा सांगा आणि तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते जमा झालेत एकदा मला कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचंय, कारण की तुम्हाला या ठिकाणी वितरण होणार आहे. मोठी तारखा या ठिकाणी समोर येत आहेत, त्या तारखेमध्ये तुम्हाला पैसे अकाउंटला जमा होणार आहेत. तर लाडक्या ताईंनो, सगळ्यांना पटपट जर एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगितलं, त्याच्यानुसार आपल्याला पुढचा व्हिडिओ मी टाकणार आहे. तुम्हाला मे महिन्याचा हप्ता या ठिकाणी मी सांगणार आहे. तर आपण इथेच थांबूया. सर्वांना जर व्हिडिओ आवडत असतील आपल्या, तर लाईक करायचं, जास्तीत जास्त शेअर करायचंय, म्हणजे सरकारपर्यंत हा व्हिडिओ जाईल. शेअर करून जास्तीत जास्त काय करायचंय, चॅनलला कोण नवीन असतं सबस्क्राईब करून ठेवायचंय. इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.